हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि एक्सरसाइज सुद्धा करत असाल। तर फ्रेंड्स, मी रुची, मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर फ्रेंड्स, तुमचं पण वजन वाढलंय आणि तुम्हाला पण कळत नाहीये की वजन कसं कमी करायचं। तर फ्रेंड्स, तुम्हाला जास्त काहीही करायचं नाहीये, तुमच्या खाण्यापिण्याकडे थोडं लक्ष द्या आणि तुम्हाला टायमिंग मध्ये जेवायचं आहे। संध्याकाळी शक्यतो लवकर जेवण्याचा प्रयत्न करा आणि पाणी सर्वात जास्त पिया फ्रेंड्स, कारण वेट लॉस मध्ये पाणी खूप पिणं खूप गरजेचं आहे। किमान तुम्ही 3 लिटर तरी पाणी प्या दररोज। आणि फ्रेंड्स, तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष द्या। तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जे काही जेवण आहे ते तुम्हाला लवकर करायचं आहे। दुपारी पण तुम्हाला शक्यतो तुम्ही 1-1:30च्या दरम्यान जेवून घ्या आणि तुमचा नाश्ता हा 10च्या आत करा। बघा, तुम्हाला खाण्यापिण्याचा टायमिंग तुम्ही वेळेवरती ठेवा। बघा, तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यामध्ये ना खरंच खूप उपयोगी पडेल, कारण मी स्वतः माझं असं वजन कमी केलेलं आहे। आणि संध्याकाळी शक्यतो जास्त हेवी काही खाऊ नका। आणि फ्रेंड्स, तुम्हाला जर बाहेरचं खायचं खूप मन होतंय तर तुम्ही महिन्यातून एकदा किंवा दोनदा खाऊ शकता, असं काही नाहीये। आणि जर तुम्हाला खरंच खायचं आहे बाहेरचं तर तुम्ही काय करा, संध्याकाळच्या आधी लवकर खा काय जे काही खायचंय ते। तर फ्रेंड्स, चला मग आपण नेहमीप्रमाणे पाहूया आज आपल्याला काय एक्सरसाइज करायच्या आहेत त्या। फ्रेंड्स, तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजच्या 3-3 सेट मारायचे आहेत। सुरुवातीला जर तुम्ही नवीनच एक्सरसाइज करताय तर सुरुवातीला काय करा, काउंटिंग कमी ठेवा। प्रत्येक सेटमध्ये तुम्हाला 10-10चा काउंटिंग ठेवा आणि 3 सेट मारा। आणि जसं तुम्ही दररोज प्रॅक्टिस करणार तसं त्याचं काउंटिंग सुद्धा वाढवा। आणि फ्रेंड्स, तुम्हाला मी एक्सरसाइज करताना ज्या काही गोष्टी सांगते, म्हणजे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, याकडे सुद्धा लक्ष द्या, कारण हे खूप गरजेचं आहे फ्रेंड्स। आणि सुरुवातीला आपण वॉर्मअप करून घेणार आहोत। आपल्याला 5 मिनिटं वॉर्मअप करायचं आहे फ्रेंड्स। आणि शेवटला तुम्ही ज्यावेळेला तुमची एक्सरसाइज होते त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय, 2 किंवा 3 मिनिटं तुम्ही मेडिटेशन करा। बघा, तुम्हाला खूप छान वाटेल। तर फ्रेंड्स, चला मग एक्सरसाइजला सुरुवात करूया आणि पाहूया आज आपल्याला काय काय एक्सरसाइज करायच्या आहेत त्या। तर फ्रेंड्स, सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत, रोटेट करायचे आहेत। दोन्ही हातांच्या आपल्याला मुठ्ठी बनवायच्या आहेत आणि रोटेट करायचं आहे क्लॉकवाईज 10 टाइम आणि आपल्याला अँटी क्लॉकवाईज 10 टाइम, असं आपल्याला पूर्ण एक सेट मारायचा आहे। त्यानंतर आपण रिलॅक्स होणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय, दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत। श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत आपल्याला मान उजव्या साईडला स्ट्रेच करायची आहे। होल्ड राहायचंय थोडा वेळ। पुन्हा आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि आपल्याला डाव्या साईडला आपली मान स्ट्रेच करायची आहे। होल्ड राहणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला कंटिन्यू असं 10 टाइम्स करायचं आहे। श्वास घ्यायचा आहे, उजव्या साईडला बघायचं आहे, पुन्हा आपल्याला सेंटरमध्ये यायचं आहे, पुन्हा श्वास घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला डाव्या साईडला बघायचं आहे। असं आपण कंटिन्यू याचा एक सेट मारणार आहोत फ्रेंड्स। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही हात एंटरलॉक करून वरती स्ट्रेच करायचे आहेत। आपल्याला वरती थोडेसे हात वरती स्ट्रेच करून राहायचे आहेत। पुन्हा आपल्याला खाली आणायचे आहेत, खाली स्ट्रेच करायचे आहेत। फ्रेंड्स, आपल्याला एक्सरसाइज करण्या अगोदर आपण 5 मिनिटं वॉर्मअप करून घेतो, कारण आपली बॉडी चांगल्या प्रकारे वॉर्म होणे गरजेचं आहे। आपण आपल्या बॉडीला एक्सरसाइजसाठी प्रिपेअर करत असतो, त्यामुळे फ्रेंड्स, एक्सरसाइज अगोदर थोडा मिनिटं वॉर्मअप नक्की करा। आणि वॉर्मअप करतो त्यावेळेला आपली बॉडी सुद्धा चांगल्या प्रकारे स्ट्रेच होते। त्यानंतर फ्रेंड्स, आपण हँड रोटेशन करत आहोत। आपला उजवा हात आपल्याला रोटेट करायचा आहे आणि डावा हात आपल्या चेस्टवरती ठेवायचा आहे। असं आपण क्लॉकवाईज करणार आहोत 10 टाइम्स आणि अँटी क्लॉकवाईज 10 टाइम्स, असं आपल्याला पूर्ण एक सेट मारायचा आहे। आपल्याला उजव्या हाताने सुद्धा आपल्याला 10 टाइम्स क्लॉकवाईज आणि 10 टाइम्स अँटी क्लॉकवाईज आणि त्यानंतर अपोजिट डावा सेम। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला पाय वरती उचलायचं आहे थोडासा आणि आपल्या पायाला रोटेट करायचं आहे क्लॉकवाईज 10 टाइम आणि अँटी क्लॉकवाईज 10 टाइम, असं आपण कंटिन्यू करणार आहोत। असं आपल्या ह्या सगळ्या वॉर्मअपच्या एक्सरसाइज झाल्या ना की आपल्याला काय करायचं आहे, आपण एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत। दोन्ही हात आपल्याला सरळ ठेवायचे आहेत, दोन्ही हातांच्या मुठ्ठी, आणि आपल्याला पाठीमागे हात स्ट्रेच करायचे आहेत फ्रेंड्स। यामुळे ना तुमच्या हँडवरचा सुद्धा फॅट कमी होतो आणि तुमच्या चेस्टवरचा सुद्धा फॅट कमी होतो। असं आपल्याला पूर्ण 30 काउंट करायचं आहे फ्रेंड्स। 2 सेट मारा 30-30। त्यानंतर नेक्स्ट आपल्याला दोन्ही हात श्वास घेत वरती घ्यायचे आहेत आणि आपल्याला श्वास सोडत खाली वाकायचं आहे आणि हात आपले ना पूर्ण स्ट्रेच ठेवायचे आहेत आणि पाय सुद्धा आपल्याला फोल्ड करायचे नाहीयेत। तुमचे जर हात जास्त खाली जात नसतील तर जेवढे खाली जात आहेत तेवढेच खाली घेऊन जा। असं आपण कंटिन्यू करणार आहोत। याचे फ्रेंड्स, तुम्ही 3 सेट मारा 20-20 असे काउंट करून। त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत। आपल्याला आपले
दोन्ही हात पाठीमागे ठेवायचे आहेत, कमरेच्या वरती, अंगठा पुढे असला पाहिजे आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि आपल्याला पाठीमागे जेवढं तुम्हाला वाकता येईल तेवढा वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे फ्रेंड्स। तुम्ही ज्या वेळेला आपण समोर वाकण्याची एक्सरसाइज करतो ना, त्यावेळेला आपल्याला पाठीमागची सुद्धा आपल्याला एक्सरसाइज करायची आहे। असं आपण होल्ड राहून आपण त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत। आपल्याला टो टच करायचा आहे, दोन्ही लेग्स ओपन आणि आपल्या हाताने आपल्याला अल्टरनेट पायाला टच करायचं आहे। असं आपण याचा एकच सेट मारलेला आहे, 50 वेळा काउंट करायचा आहे फ्रेंड्स आणि एक सेट मारा आणि तुम्हाला सरळ तुमची पाठ ठेवायची आहे, पाठीला पोक काढायचं नाहीये। त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही हात आपल्या चेस्टच्या समोर ठेवायचे आहेत, हात तिथेच समोर राहणार आपल्या समोर चेस्टच्या आणि आपल्याला फक्त आपला पाय वरती करायचा आहे, नी आपला पूर्ण हाताला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे। जर होत नसेल तर जेवढा वरती येतोय तेवढा वरती घेऊन जा, कारण सुरुवातीला होत नाही तर तुम्ही जसं दररोज प्रॅक्टिस कराल तसं होईल। आणि याचे फ्रेंड्स तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत, 30-30 असे काउंट करून। त्यानंतर फ्रेंड्स आपण नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत। आपल्याला काय करायचं आहे, स्क्वॉट्स पोझिशनमध्ये, पण आपल्याला थोडेसे पाय अजून ओपन करायचे आहेत, थोडेसे क्रॉस ठेवायचे आहेत आणि आपल्याला नी मधून खाली बेंड व्हायचं आहे, खाली थोडंसं वाकायचं आहे, दोन्ही हात आपल्या डोक्याखाली इंटरलॉक करायचे आहेत आणि आपल्याला उजव्या साईडला आपली बॉडी ट्विस्ट करायची आहे, डाव्या साईडला आपल्याला जेवढं खाली वाकता येईल ना फ्रेंड्स तेवढं तुम्ही खाली वाका। तुमची बॉडी आहे ना ती चांगल्या प्रकारे स्ट्रेच होते, म्हणजे तुमचा कमरेखालचा जो काही भाग आहे ना तो स्ट्रेच होतो। 10-10चा असं तुम्ही 2 सेट मारू शकता। सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण तुम्ही प्रॅक्टिस तर करा, बघा तुम्हाला नक्की जमेल। त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला काय करायचं, बॉडीला रोटेट करायचं आहे, दोन्ही हात इंटरलॉक करून खाली ठेवायचे आहेत समोर आणि आपल्याला उजव्या साईडून पूर्ण हात आपल्याला सर्कलमध्ये गोल फिरवत खाली यायचं आहे, इनहेल करायचं आहे, एक्झेल करत खाली, म्हणजे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत खाली यायचं आहे। असं आपण 10 टाइम्स करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला अँटी क्लॉकवाईज 10 टाइम असं आपल्याला करायचं आहे, कारण ना तुम्ही जास्त वेळ करणार तर तुम्हाला चक्कर येऊ शकते, त्यामुळे थोडंसंच काउंटिंग ठेवा। सुरुवातीला सवय नसेल तर चक्कर येईल, त्यामुळे 5-5चं काउंटिंग ठेवलं तरीही सुद्धा चालेल, पण तुम्ही फ्रेंड्स ही एक्सरसाइज करून नक्की पहा, बघा तुमची पूर्ण बॉडीची एक्सरसाइज होते। या एक्सरसाइजचा फ्रेंड एकच सेट मारा, क्लॉकवाईज 10 टाइम आणि अँटी क्लॉकवाईज 10 टाइम। जर जमत नसेल तर फक्त 5-5 केलात तरी सुद्धा चालेल। त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला नेक्स्ट आपल्याला मॅटवरती वज्रासनमध्ये बसायचं आहे आणि आपल्याला दोन्ही हात समोर घेऊन यायचे आहेत। आपण कॅट अँड काऊ करणार आहोत। सुरुवातीला आपल्याला आपली मान खाली ठेवायची आहे आणि आपली पाठीचा कणा आपल्याला वरती घ्यायचा आहे आणि श्वास घेत आपल्याला मान वरती घ्यायची आहे, समोर बघायचं आहे फ्रेंड्स। आणि आपली ज्या वेळेला आपण वरती येणार ना त्यावेळेला आपली पाठ आतमध्ये गेली पाहिजे आणि आपलं पोट आतमध्ये खेचलं पाहिजे, असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा प्रकारे करत आहे। आपल्याला श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत खाली जायचं आहे, असं आपण कंटिन्यू करणार आहोत। याचा आपल्याला एकच सेट मारायचा आहे 30 काउंट करून। त्यानंतर फ्रेंड्स मी रिलॅक्स झालेली आहे। रिलॅक्स होताना आपल्याला काय करायचं आहे, त्याच पोझिशनमध्ये आपल्याला दोन्ही हात समोरच ठेवायचे आहेत आणि आपल्याला बालासनमध्ये पूर्णपणे आपली बॉडी लूज करून रिलॅक्स व्हायचं आहे, थोडा वेळ होल्ड राहायचं आहे। त्यानंतर आपल्याला पुन्हा आपण काय करणार आहोत, त्याच पोझिशनमध्ये आपल्याला दोन्ही पाय पाठीमागून फक्त आपल्याला वरती उचलायचे आहेत, माउंटन पोजमध्ये यायचं आहे फ्रेंड्स। आणि आपल्याला उजवा पाय आपल्या हातांच्या साईडला घेऊन यायचा आहे, फोल्ड करून आपल्याला होल्ड राहायचं आहे 30 सेकंड। पुन्हा नेक्स्ट आपल्याला आपला डावा पाय समोर आणायचा आहे, आपल्या हाताच्या साईडला ठेवायचा आहे, असं आपण कंटिन्यू करणार आहोत 10 टाइम्स। सुरुवातीला तुम्हाला थोडंसं कठीण वाटेल, पण तुम्ही प्रॅक्टिस तर करा, प्रॅक्टिस करणार तेव्हाच तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज जमतील फ्रेंड्स। दररोज त्याच एक्सरसाइज करून आपल्याला कंटाळा येतो, म्हणून आपण काहीतरी नवीन एक्सरसाइज करत राहा, बघा तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल आणि खूप आवडीने एक्सरसाइज करा फ्रेंड्स, तरच तुमचं वजन कमी होईल। त्यानंतर आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे, दोन्ही हात तसंच सेम बालासनमध्ये। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपले दोन्ही लेग्स आपल्याला ओपन करायचे आहे। तुम्हाला जेवढे तुमचे लेग्स ओपन करता येतील ना तेवढे ओपन करा, दोन्ही हात वरती इंटरलॉक करा, स्ट्रेच ठेवायचे आहेत, एकदम हात ना सरळ असले पाहिजे, चांगल्या प्रकारे हातांना स्ट्रेच करायचं आहे। आणि तुम्हाला श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत तुम्हाला पायाला खाली हात टच करायचे आहेत, पुन्हा वरती यायचं आहे, पुन्हा श्वास घ्यायचा आहे, पुन्हा श्वास सोडत आपल्याला डाव्या पायाला टच करायचं आहे,
असं आपण कंटिन्यू करणार आहोत। त्यानंतर आपल्याला रिलॅक्स होताना आपले दोन्ही हात समोर आपल्या जमिनीवरती टच करायचे, फक्त हातांना समोर स्ट्रेच करायचं आहे फ्रेंड्स। होल्ड राहा थोडा वेळ, तुमच्या मांड्यांना खूप चांगल्या प्रकारे ताण येतो। त्यानंतर फ्रेंड्स आपण नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, आपले दोन्ही पायांचे अंगठे आपल्याला पकडायचे आहेत आणि आपली मान आहे ना ती खाली ठेवायची आहे आणि खालूनच आपल्याला अप डाऊन करायचं आहे, पूर्णपणे वरती यायचं नाहीये। तुमचे ना चांगल्या प्रकारे तुमच्या मांड्या स्ट्रेच होतात, तुमचा जो काही फॅट आहे ना मांड्यांवरचा तो सुद्धा कमी होईल। त्यानंतर आपल्याला आपले दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत, आतमध्ये बोटांना खेचायचं आहे, स्ट्रेच करायचे आहेत पायांना आणि आपल्याला उजव्या साईडला आपल्याला बेंड व्हायचं, म्हणजे आपलं डोकं खाली टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे। पुन्हा आपल्याला डाव्या साईडला असं आपण कंटिन्यू करणार आहोत फ्रेंड्स। याचा सुद्धा मी एकच सेट मारलेला आहे 30 असं काउंट करून। तुम्हाला ना जर तुम्ही तुमचं वजन कमी करताय फ्रेंड्स तर काय करा, एक्सरसाइज मध्ये ना दररोज वेगवेगळ्या एक्सरसाइज ऍड करा। तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाइज करून ना घरच्या घरी तुमचं वजन कमी करू शकता फ्रेंड्स। त्यानंतर आपल्याला दोन्ही हात वरती घ्यायचे आहेत, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत हात खाली आपल्या पायांना पकडायचा आहे, होल्ड राहायचा आहे थोडा वेळ आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा वरती यायचं आहे। त्यानंतर आपण काय करणार आहोत फ्रेंड्स, आपल्याला दोन्ही पायांच्या मांड्या घालायच्या आहेत, आपल्याला पद्मासनमध्ये बसायचं आहे आणि आपले डोळे बंद ठेवायचे आहेत फ्रेंड्स। 2 किंवा 3 मिनिटं मेडिटेशन करा, बघा तुम्हाला खरंच खूप छान वाटेल। आपल्याला डोळे बंद करायचे आहे, पूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे असलं पाहिजे फ्रेंड्स आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, असं आपण 3 टाइम्स करणार आहोत। त्यानंतर आपण फ्रेंड्स अनुलोम विलोम करायचा आहे। आपल्याला श्वास घ्यायचा आहे, राईट नोस्ट्रलला बंद करायचा आहे, लेफ्टने श्वास सोडायचा आहे, पुन्हा लेफ्टने श्वास घ्यायचा आहे, राईटने सोडायचा आहे, पुन्हा राईटने घ्यायचा आहे आणि आपल्याला पुन्हा लेफ्टने श्वास सोडायचा आहे। असं आपण कंटिन्यू करणार आहोत फ्रेंड्स। असं तुम्हाला जेवढा वेळ असेल फ्रेंड्स त्यावेळेला तुम्ही नक्की मेडिटेशन करा, खूप छान वाटतं, तुमचा दिवस पण खूप छान जाईल। त्यानंतर फ्रेंड्स मी ओम चॅन्टिंग बोलते। फ्रेंड्स तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीनच आहात आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे तुम्हाला सगळे व्हिडिओ एक्सरसाइजचे मी ज्या वेळेला माझे व्हिडिओ अपलोड करेन त्या वेळेला तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल। तर फ्रेंड्स व्हिडिओला नक्की लाईक करा, जेणेकरून मला सुद्धा वाटेल की तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि तुम्हाला माझे एक्सरसाइजचे व्हिडिओ खूप आवडतायत। तर फ्रेंड्स मी सुद्धा माझं वजन घरच्या घरीच कमी करते आहे, तर फ्रेंड्स तुम्ही सुद्धा तुमचं वजन घरच्या घरी कमी करू शकता। फक्त मनापासून ठरवा की मला माझं वजन कमी करायचंय आणि मी ते करणारच। तर फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।